BA भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। BA भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांना आपल्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाची रचना प्राध्यापक कांबळे सर, भूगोल विभागाचे हेड यांनी समजावून सांगितले आहे। यामध्ये आपण BA भाग 3 मध्ये सेमिस्टर 5 मधील भूगोल पेपर क्रमांक 9 चा अभ्यास आपण करणार आहोत। या अभ्यासक्रमाची ओळख शिवाजी विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळ यांनी जून 2020 पासून करून दिलेली आहे। भूगोल पेपर नंबर 9 चे नाव आहे लोकसंख्या भूगोल। यामध्ये याचा आपण परिचय करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। भूगोल म्हणजे काय आपण प्रथम वर्षामध्ये शिकलो, किंबहुना तुमच्या शालेय जीवनामध्ये भूगोलाचा अभ्यास खूप अगोदरच सुरू झालेला आहे। जेव्हा केव्हा भूगोलाचा अभ्यासक्रम शालेय जीवनामध्ये आपण अभ्यासलात तेव्हा तो कधी 40 मार्काचा तर कधी 20 मार्काचा असा होता। पूर्ण असा विषय, स्वतंत्र विषय म्हणून तो आपल्याला अभ्यासाला नव्हता आणि म्हणूनच या विषयाकडे आपण संकुचित दृष्टीने पाहतो। जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास विषय म्हणून, स्पेशल विषय म्हणून निवड करतो तेव्हा आपणास वाटतं की भूगोल 40 मार्काचा, भूगोल तो 20 मार्काचा, परंतु वास्तविकपणे भूगोल म्हणजे हा शालेय जीवनातील विषय नसून वास्तव जीवनातील, खुल्या व्यासपीठातील, खुल्या जगातील निसर्गाचा अभ्यास आहे। हे आपल्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून आज आपण प्रथम भूगोल म्हणजे काय थोडासा उजाळा म्हणून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। भूगोल या शब्दासाठी इंग्रजीमध्ये जिओग्राफी हा शब्द वापरला जातो। जिओ म्हणजे अर्थ, ग्राफिया म्हणजे टू डिस्क्राइब, म्हणजेच पृथ्वीचं वर्णन करणारं शास्त्र। भू म्हणजे पृथ्वी, गोल म्हणजे वर्णन मराठीमध्ये, पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र। ही सर्वसमावेशक, सर्वसामान्य, अत्यंत सुरुवातीची, अत्यंत सोपी असणारी व्याख्या जरी असली तरी काळाच्या ओघामध्ये या व्याख्येमध्ये बदल होत गेला। जसं भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप बदलत गेलं तसं भूगोलाच्या व्याख्येचंही स्वरूप बदलत गेलं आणि त्यावरून जसं आपल्याला अभ्यास क्षेत्र वाढत गेलं, व्याप्ती वाढत गेली, अभ्यासाचं स्वरूप बदललं, त्यानुसार आज भूगोलाला एक शास्त्र म्हणून, विज्ञान म्हणून पाहिलं जातं। किंबहुना भूगोल हा विषय अनेक विद्यापीठातून त्याच्या असणाऱ्या उपशाखांच्या द्वारा अभ्यासला जातो। उदाहरणार्थ गोवा युनिव्हर्सिटीमध्ये भूगोलाची एक शाखा आहे सागरशास्त्र, उपशाखा। आपण शाखांचाही आपण या ठिकाणी परिचय करून घेणार आहोत। तर सागरशास्त्रामध्ये BA, सागरशास्त्रामध्ये MSc असा अभ्यासक्रम गोवा युनिव्हर्सिटीने सुरू केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। म्हणजेच काय की भूगोलाच्या असणाऱ्या
उपघटकांच्या वरून आज स्वतंत्र असा अभ्यासक्रम सुरू केलेला आपणास पाहावयास मिळतो. म्हणूनच आज आपल्याला भूगोलाचा जो काही प्रवास आहे तो प्रवास सामान्य नामावलीच्या भूगोलापासून वर्णनात्मक भूगोल, कार्यकारण भूगोल, सहसंबंधात्मक भूगोल, आधुनिक विज्ञानात्मक भूगोलापर्यंत पोहोचलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मग यामध्ये हा सर्व प्रवास सुरू असताना भूगोलाच्या ज्ञानामध्ये खूप वाढ झाली. भूगोलाचं ज्ञान एकत्रित अभ्यास करणं अशक्य झालं. तेव्हा या भूगोलाच्या ज्ञानाची विभागणी भूगोलाच्या पुढील शाखांमधून झालेली आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ आपल्या समोर मी एक चार्ट ठेवलेला आहे. आपण पाहू शकता की प्रथम भूगोलाच्या मुख्य 2 शाखांच्या मध्ये त्याचं विभाजन झालेलं पाहायला मिळतं. एक आहे प्राकृतिक भूगोल, दुसरा आहे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोलाच्या पुन्हा 2 उपशाखा आपल्याला पाहावयास मिळतात. एक आहे अजैविक भूगोल, दुसरा आहे जैविक भूगोल. आता अजैविक भूगोलामध्ये मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल या तिन्ही शाखांना मिळून आपण मृदावरण असंही म्हणतो किंवा मृदावरण म्हणून असंही ओळखतो. नंतरची शाखा आहे सागरशास्त्र भूगोल, हवामान भूगोल, अवकाशशास्त्र भूगोल. अशा ह्या अजैविक भूगोलाच्या 6 शाखा आपल्याला पाहायला मिळतात. याला आपण प्राकृतिक भूगोलाच्या ह्या शाखा आहेत अजैविक भूगोल म्हणून. दुसरा आहे जैविक भूगोल. जैविक भूगोलामध्ये प्राणी भूगोल, वनस्पती भूगोल, सूक्ष्म जीवशास्त्र भूगोल अशा जैविक भूगोलाच्या ही 3 शाखा आपल्याला पाहावयास मिळतात. या शाखांच्या वर जेव्हा आपण एक दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा आपल्याला असंही लक्षात आलं असेल की प्राकृतिक भूगोल म्हणजेच भौगोलिक भूगोल, म्हणजेच नैसर्गिक भूगोल, म्हणजेच बोलीभाषेमध्ये निसर्गाचा अभ्यास करणारं शास्त्र. आणि ते कसं शास्त्र? अत्यंत विस्तृत, कोणताही भाग या ठिकाणी राहत नाही. पहा, निसर्गाचा कोणताही घटक यातून सुटत नाही. म्हणून असंही म्हटलं जातं की भूगोलशास्त्र ही सर्व शास्त्रांची जननी आहे. भूगोलशास्त्र ही सर्व शास्त्रांची जननी आहे. आता आपण पहा, उदाहरणार्थ की आपण जैविक भूगोलामध्ये जर बघितलं प्राणी भूगोल, प्राणी भूगोलावरून आपल्याला झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र या विषयाची आठवण होईल. वनस्पती भूगोल यावरून आपल्याला बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र या विषयाची आठवण होईल. सूक्ष्म जीव भूगोल म्हणजे मायक्रोबायोलॉजीची आपल्याला आठवण होईल. अजैविक मध्ये सुद्धा जर आपण बघितलं की ज्याला आपण मृदावरण म्हणतो की ज्याच्यामध्ये मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल असतं. सागरशास्त्र, हवामान भूगोल या सर्वांची मिळून जे काही पृथ्वी तयार होते त्या पृथ्वीची असणारी गती, पृथ्वीवरती असणाऱ्या दिशा, पृथ्वीवरती असणारा प्रकाश, पृथ्वीवरती असणारा ध्वनी या सर्व शास्त्रांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भौतिकशास्त्र. म्हणजे या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भौतिकशास्त्राचा जो अभ्यास आहे तो सुद्धा या नैसर्गिक शास्त्राशी संबंधितच आहे. पुन्हा आपण बघतो अवकाशशास्त्र किंवा भूगर्भशास्त्र. भूगर्भशास्त्रावरून आपल्याला असंही लक्षात येईल की भूगर्भातील अनेक खनिजांचा परिचय होतो आणि त्या खनिजांचा अभ्यास, त्या खनिजांची संज्ञा
या सर्वांचा अभ्यास रसायनशास्त्रामध्ये होतो. रसायनशास्त्रामध्ये होतो. आणि मग रसायनशास्त्राची पाळंमुळं सुद्धा भूगोलात असलेली पाहायला मिळतात. सागरशास्त्र जसं आपण बघतो, सागरशास्त्रामध्ये उदाहरणार्थ पाणी आहे. पाण्याचा अभ्यास करताना रसायनशास्त्र अभ्यासक म्हणतात H2 बरोबर H2O म्हणजेच पाणी. H2O ही पाण्याची संज्ञा आहे आणि पाणी हा नैसर्गिक घटक आहे, म्हणजेच तो एक भूगोलाचा पार्ट आहे. म्हणजेच या ठिकाणी सागरशास्त्रापर्यंत आपल्या रसायनशास्त्र पोहोचलेलं पाहायला मिळतं. हवामानशास्त्र, हवामानशास्त्रामध्ये हवा, हवामान याचा अभ्यास होतो आणि त्यामध्ये आपल्याला काही वायूंचा अभ्यास केला जातो आणि त्या सर्व वायूंचा अभ्यास जसा भूगोलशास्त्रात केला जातो तसाच तो रसायनशास्त्रामध्येही केला जातो. आणि शेवटी आहे अवकाशशास्त्र, की आपण म्हणतो की गॅलेक्सी, अवकाशगंगा. या अवकाशगंगेमध्ये अनेक किंवा अनंत असे तारे आहेत आणि या अनंत अशा ताऱ्यापासून ही अवकाशगंगा बनलेली आहे. अशा अनेक अशा अवकाशगंगा, गॅलेक्सी आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व भूगोलशास्त्रात अभ्यासलं जातं. तसंच ते भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सशास्त्रातही अभ्यास होतो. म्हणजेच ज्याला आपण मूलभूत सायन्स म्हणतो किंवा विज्ञान म्हणतो, ज्याला आपण भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, याला फंडामेंटल सायन्स किंवा मूलभूत विज्ञान असं म्हणतो. हे सर्वच्या सर्व भूगोलात याची पाळंमुळं आहेत. भूगोलाशी याचा घनिष्ठ संबंध आहेच. म्हणजे सर्व शास्त्रांची जननी म्हणून आपण या प्राकृतिक भूगोलाकडे पाहू शकतो, नैसर्गिक भूगोलाकडे पाहू शकतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग आपल्या मनामध्ये एक प्रश्नही निर्माण होऊ शकतो की या प्रत्येक भूगोलशास्त्राच्या उपशाखेमध्ये कशाचा अभ्यास होतो याच्यावरती मी अधिक विवेचन नाही करणार. फक्त मी आपल्याला या सर्व गोष्टी आपण FY मध्ये अभ्यासलेल्या आहेत. फक्त उजाळा देण्याचं काम करतोय. उजाळा देणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं की आपण स्पेशल जिओग्राफीचे विद्यार्थी आहात आणि स्पेशल जिओग्राफीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला भूगोलाचं मूलभूत असं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे की ज्या ज्ञानाच्या जोरावरती आपण भविष्य काळात शिक्षण क्षेत्रात उतरलात तर भविष्यकालीन चांगली पिढी घडवाल किंवा आपलं स्वतःचं करिअर करण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलात तर स्वतःचं असणारं जे काही GK, ज्याला सामान्य ज्ञान म्हणतो, जनरल नॉलेज म्हणतो, त्या जनरल नॉलेजच्या बेसवरती, भौगोलिक जनरल नॉलेजच्या बेसवरती आपण काय करू शकाल की एक यशस्वी असा टप्पा पार करू शकाल. त्यासाठी सुद्धा हा उजाळा आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. किंबहुना आपण भविष्य काळामध्ये या वर्षानंतर पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी MA ला जाल. त्या ठिकाणी आपण MA ला जात असताना किंवा काही पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासासाठी जातील. आपल्याला तिथं प्रवेश परीक्षा असेल. त्या प्रवेश परीक्षेमध्ये सुद्धा तुमचं सामान्य ज्ञान अधिक तपासलं जाईल आणि त्या सामान्य ज्ञानाच्या जोरावरती आणि आपल्या असणाऱ्या चालू पदविकेमधील मार्क्सच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळेल. आणि म्हणून या भूगोलाच्या मूलभूत ज्ञानाचा उजाळा देण्याचं काम मी या ठिकाणी करत आहे. दुसराही माझा उद्देश आहे की लोकसंख्या भूगोलाचा आपण अभ्यास करणार आहोत. तर लोकसंख्या भूगोल ही शाखा नेमकी कुठं आहे? आपण आतापर्यंत 5व्या सेमिस्टरपर्यंत आलेला आहात. प्रत्येक सेमिस्टरला आपण भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. BA भाग 1 मध्ये आपण 2 भूगोलाचे विषय अभ्यासले. तर BA भाग 3 मध्ये काही विद्यार्थ्यांनी 4 भूगोलाचे विषय अभ्यासले तर काही विद्यार्थ्यांनी 5वाही पर्यटन भूगोल विशेष अभ्यास केला आणि सर्वच विद्यार्थ्यांनी पर्यावरण शास्त्राचा अभ्यास केला. तोही भूगोलाचाच भाग आहे.
आणि या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्याला प्रत्येक एक्झामला सामोरं जाताना ती विषय कोणत्या भूगोलाच्या शाखेमध्ये मोडतो याविषयी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आलेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ आता आपल्यासमोर प्रश्न येऊ शकतो की लोकसंख्या भूगोलशास्त्र ही खालीलपैकी कोणत्या भूगोल शाखेमध्ये मोडते? अजैविक भूगोल, जैविक भूगोल, मानवी भूगोल यापैकी नाही. जर तुम्हाला या असणाऱ्या भूगोलाच्या शाखांचं पूर्ण ज्ञान असेल तर तुम्ही प्रत्येक सेमिस्टरमध्ये प्रत्येक विषयाच्या सुरुवातीला जे भूगोलाचं टायटलवरून येणारा हा जो काही ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे अत्यंत सोपा असणारा, एक 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 मार्क्स करत जाणारा. आपण जर पाहिलं तर भूगोलामध्ये जवळजवळ 13-14 विषय येतात. TYBA अखेर भूगोलाचे 13-14 शाखांचा आपण अभ्यास करतो. 13-14 मार्क्स आपल्याला सहज मिळून जातात. हेही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे मार्क्स देण्यासाठी उजाळा आहे असं नाही आहे, तर मी सांगितलं की ज्ञानाची वृद्धी करणं, मूलभूत ज्ञान आपल्याला आवश्यक असणं, त्याचबरोबर लोकसंख्या भूगोलाचाही नेमकं कुठं स्थान आहे हे आपण समजावून घेणं. आता पहा की मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोलाचं स्थान दिसतं. मानवी भूगोलामध्ये ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, वसाहती भूगोल, आर्थिक भूगोल, साधन संपत्ती भूगोल, कृषी भूगोल, पर्यटन भूगोल, व्यापार व वाहतूक विषयक भूगोल अशा अनेक शाखा आहेत. यामध्ये 4थी शाखा जी आहे लोकसंख्या भूगोल शास्त्र ही आपण आपल्याला अभ्यासायची आहे. लोकसंख्या भूगोल हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता या शाखेचं नाव आहे मानवी भूगोल. या शाखेची असणारी जी काही उपशाखा आहे लोकसंख्या भूगोलाचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. पण आपल्यापैकी काही तज्ज्ञ असणाऱ्या, जिज्ञासू असणाऱ्या मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चितपणे उभा राहील. तो प्रश्न म्हणजे जैविक भूगोलामध्ये प्राणी भूगोल आहे, त्या प्राणी भूगोलामध्ये मानवाचा समावेश होत नाही का? निश्चितपणे होतो. प्राणी भूगोलामध्ये पशु, पक्षी यांचा समावेश होतो. प्राण्यांच्या मध्ये सरपटणारे प्राणी, हिंस्र प्राणी, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, अनेक प्रकारचं वर्गीकरण प्राण्यांच्या मध्ये होईल. त्याच्यामध्ये मानव प्राणी सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. मग पुढचा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होईल की मग या माणसाचा स्वतंत्र असा झेंडा मानवी भूगोल या शाखेखाली का उभा केलेला आहे? म्हणजे स्वतंत्र अशी शाखा का निर्माण झालेली आहे? त्याचं कारण हे असं आहे की त्याच ठिकाणी आपल्याला अभ्यास करता आलं नसतं का? त्याचं मित्रांनो कारण असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येईल, परंतु इतर प्राणी आणि मानव प्राणी त्यांच्या पाहिलेल्या ऍक्टिव्हिटीज, त्यांची असणारी परिसंस्था ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की परिसंस्था आणि काय बोलताय मध्येच? मी समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. परिसंस्था म्हणजे काय? SYBA मध्ये पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करताना आपण शिकलेला आहात. FYSYच्या भूगोलशास्त्राचा अभ्यास करतानाही आम्ही ओझरता मार्गदर्शन याविषयी केलेलं आहे. आणि आपण उच्च शिक्षणाच्या अगोदरही परिसंस्था म्हणजे काय अभ्यास केलेला आहे. तरी सुद्धा सर्वच विद्यार्थ्यांना याचं स्मरण होतं असं नाही. आणि म्हणून मी आपल्याला एक उदाहरणासाठी एक उदाहरण देतो. प्राण्यामधलं एक उदाहरण घेऊया आपण. वाघ या प्राण्याची परिसंस्था. आता परिसंस्था म्हणजे काय? तर एखादा विशिष्ट असणारा सजीव त्याचा
त्याच्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणाशी जे काही नियमन आहे त्याला आणि त्यातून जे काही एक विशिष्ट अशी एक नियमावली तयार होते त्याला परिसंस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ वाघ आहे. तर वाघाच्या सभोवतालचं पर्यावरण या असणाऱ्या प्राकृतिक भूगोल किंवा त्याला आपण नैसर्गिक भूगोल असंही म्हणतो. आणि वाघ हा निसर्गात वनामध्ये भ्रमण करणारा, राहणारा, आपलं जीवन व्यतीत करणारा एक प्राणी आहे. त्याचा या सर्व शाखांशी थोडाफार फरकानं संपर्क आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ मृदा भूगोल, भूरूप भूगोल, भूगर्भ भूगोल याला आपण मृदावरण असं म्हणतो, पृथ्वीचं आवरण असं म्हणतो. या आवरणावरतीच जंगल असतं आणि या जंगलामध्येच तो राहतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच हे मृदावरण हे वाघाचं रंगमंच आहे, व्यासपीठ आहे, वाघाचं संचार करण्याचं ठिकाण आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या वाघाचा या मातीशी, या असणाऱ्या वनस्पतीशी, या असणाऱ्या पाण्याशी, या असणाऱ्या हवेशी, या असणाऱ्या अवकाशाशी निश्चितपणे संबंध आहे. वाघ जेव्हा भ्रमण करतो तेव्हा आताच आपण पाहिलं की जमिनीवरून तो भ्रमण करतो. त्याला जीवन जगण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करावी लागते. तो वनस्पतीखाली, झाडांच्या खाली निवारा म्हणून विश्रांती घेतो, गुहेमध्ये विश्रांती घेतो. म्हणजे वनस्पतीशी, पुन्हा भूगर्भाशी, मातीशी त्याचा संबंध आलेला आहे. शिकार केल्यानंतर तो पाणवट्यावरती पाणी पिण्यासाठी जातो. नंतर या सर्व ज्या घटना अगदी थोडक्यात आपण पाहू लागलोय, उठल्यापासून निवांतपणे भ्रमण करणारा वाघ, दुपारी भूक लागायची वेळ आल्यानंतर त्याने एक शिकार केलेली आहे, शिकार केल्यानंतर त्यानं शिकारीवरती ताव मारलेला आहे, यथेच्छपणे विश्रांती घेतलेला आहे, 4-5 वाजता पाणवट्यावरती गेलेला आहे, पुन्हा आपण तो आल्यानंतर पुन्हा तो भ्रमण करतोय आणि रात्री पुन्हा तो काय करतो, विश्रांती घेतोय. या सर्व भौगोलिक एवढाच त्याचा दिनक्रम आहे. या परिसंस्थेमध्ये फारसा बदल होत नाही. आज जो अपवादात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त बुद्धिमान प्राणी, मानव प्राण्याची करणी आहे. काय बदल पाहायला मिळतो की वाघ मानवी वस्तीत घुसला. का घुसला की त्याचा असणारं घर, त्याचा असणारा निवारा, जे काही जंगल आहे, हे जंगल आपण तोडल्यामुळं काय झालेलं आहे की त्याला त्याचा निवारा कुठं सापडत नसल्यामुळं, त्याला त्याचं अन्न कुठं सापडत नसल्यामुळं, त्याला त्याचं पाणी कुठं मिळत नसल्यामुळं तो अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधामध्ये इकडं तिकडं भटकत तो मानवी वस्तीमध्ये घुसलेला पाहायला मिळतो. विचारपूर्वक प्लॅन करून तो मानवी वस्तीवर चाल करून नाही आलेला, त्याच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आलेला आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वाघ आपली परिसंस्थेचं उल्लंघन करत नाही, परंतु जेव्हा त्याची मूलभूत गरज अन्न आणि पाणी, निवारा याच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हाच तो आपली परिसंस्था ओलांडतो, म्हणजे जंगल ओलांडतो आणि मानवी वस्तीमध्ये घुसतो. ही झाली एका प्राण्याची परिसंस्था. वनस्पतीची परिसंस्था, सूक्ष्मजीवांची परिसंस्था, हे सगळ्या एक एक परिसंस्था आहेत. मृदा परिसंस्था, सागर परिसंस्था, हवामान परिसंस्था, एक एक परिसंस्था आहेत. पर्यावरण शास्त्राचा असा व्यापक अभ्यास आहे. या सर्वांचा एकमेकांशी संबंध आहे, सहसंबंध आहे. म्हणून तर मी भूगोलाचा अभ्यासाच्या स्वरूपाचं वर्णन करताना आपल्याला म्हणत होतो, कार्यकारणात्मक भूगोल, सहसंबंधात्मक भूगोल, हे जे काही संबंध आहेत ह्या परिसंस्थेतूनच विकसित झालेले पाहायला मिळतात.
आपल्या दृष्टिक्षेपात येतात. अशी निश्चित असणारी जी काही वाघाची परिसंस्था आहे, निश्चित असणारी एखाद्या रानरेडीची परिसंस्था आहे, निश्चित असणारी वनस्पतीची परिसंस्था आहे, तसं या प्राण्यांच्या सोबत राहणारा एक मानव नावाचा प्राणी आहे. तो प्राणी वेगळा आहे. त्याची परिसंस्था बदलणारी परिसंस्था आहे. त्याची परिसंस्था वेगळ्या प्रकारची परिसंस्था आहे. आणि ही बदलणारी परिसंस्था म्हणजे काय, की त्याच्या बुद्धीच्या जोरावरती तो आपल्या अवतीभोवती असणारे जे काही पर्यावरण आहे, या पर्यावरणाचं एकतर संवर्धन करेल किंवा एकतर तो नाश करेल. म्हणजे अधिकची बुद्धी. इतर प्राण्यांना बुद्धी नसते असं नाही आहे, परंतु त्यांची बुद्धी सीमित असते. ते कार्यकारणात्मक विचार करत नसतात. म्हणजे असं की हत्ती आहे, हत्तीला प्रचंड अशी असणारी ताकद आहे. तो प्रचंड मोठेच्या मोठी अशी झाडं उपटतो, फेकून देतो. परंतु माहूत काय करतो, त्या हत्तीला एक लोखंडी मेघ किंवा एक लाकडाचा बुंदा याच्याशी त्याचा पाठीमागचा पाय बांधून ठेवतो साखळ दंडानं. आणि हत्ती स्वतःला समजतो की मी हतबल आहे, मी स्वतःला आता यातून मुक्त करू शकत नाही, असा तो विचार करतो. आणि त्यामुळं तो तिथंच जखडून राहतो. कारण त्याची बुद्धी असा कधी विचार करत नाही की मोठीच्या मोठी मी झाडं उपटून टाकतो. कितीही मोठी बलवान एखादा प्राणी माझ्यावरती चाल करून आला तर मी त्याला हतबल करून सोडतो. आणि एवढ्या छोट्याशा बुंद्याशी मला बांधलंय, एवढ्या छोट्याशा मेकेशी मला बांधलंय, मी सहज उपटू शकेन असं त्याला नाही वाटत. कारण त्याची बुद्धी ही सीमित बुद्धी आहे. म्हणजे इतर प्राण्यांना जी बुद्धी आहे त्यांच्या परिसंस्थेमध्ये जीवन जगण्यासाठी सीमित असणारी बुद्धी आहे. आणि मानवाची बुद्धी मात्र कशी आहे, विस्तृत आहे, व्यापक आहे. आणि म्हणून मानवाची परिसंस्था ही कशी आहे, खूप व्यापक, खूप मोठी, बहुसमावेशक अशी परिसंस्था आहे. आणि म्हणून मानवी भूगोल ह्या स्वतंत्र शाखेचा उदय झालेला आहे. मानवी भूगोल या शाखेचा उदय, त्याच्या उपशाखा या संदर्भातील आपण अधिकची माहिती पुढील क्लासमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.